नमस्कार. उपस्थित सर्वांचं स्वागत. आज आपला इथे 79वा गोळकट्टा आहे. ऑगस्ट 18 मध्ये याची सुरुवात झाली. आपण दर महिन्याच्या 3ऱ्या शनिवारी वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींना आपण इथे बोलावतो, त्यांचा जीवन प्रवास समजून घेतो. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काहीतरी घडलेलं असतं, कष्ट असतात, संघर्ष असतो, परिस्थिती पुढे केलेला संघर्ष असतो, त्यातून मिळालेले यश असतं. अशा अनेक गोष्टींना आपल्याला प्रेरणा मिळत असते. आपल्याला मिळतेच, त्याचबरोबर अनेक लोकांना त्यांच्या आयुष्यातून प्रेरणा मिळते, त्यांचा जीवन प्रवास आपल्याला समजतो, त्यांची नव्यानं ओळख होते व्यक्तीची. असा आपल्या कार्यक्रमाचा उद्देश. आज आपल्याला मान्यवर म्हणून एक लाभलेले आहेत. राजापूर तालुक्यातील पहिल्या रिक्षा चालक महिला. आणि खरं तर माझे 1-2 वर्षापूर्वी मी सहज राजापूरला गेलो होतो मुलीच्या पासपोर्टच्या कामासाठी. आणि आम्ही काहीतरी झेरॉक्स काढत होतो आणि बाहेर रस्त्यावर बघितलं तर एक महिला रिक्षाच्या स्टेरिंगवर बसलेली. माझी मुलगी अवंतीला म्हटलं, अवंती बघ. म्हटलं थांब जरा, आलो मी बाहेर आलो. त्यांना म्हटलं, मॅडम तुम्ही रिक्षा चालवता? म्हणाले हो. कधी बसतात? मी आता स्वतः शिकल्याने मी चालवते, पहाटे उठल्यापासून रात्रीपर्यंत. त्यांना म्हटलं तुमचा फोटो काढू का? म्हटलं स्टेरिंगवरच काढतो. त्यांचा फोटो काढला, त्यांची परवानगी घेतली, त्यांचा नंबर घेतला आणि म्हटलं मी असं काही विशेष जे मला जाणवतं ते मी लिहित असतो, फेसबुकला लिहू का? ते म्हणाले लिहा. आणि मी बरोबर आल्यानंतर एक पोस्ट टाकली त्यांच्याबद्दलची. आणि बापरे, मी 3-4 दिवसात मला वाटतं 60-70 हजार व्ह्यू त्याला होते आणि असंख्य प्रकारच्या कॉमेंट. आणि ती अर्थात त्यांच्या कर्तृत्वाला दाद होती. आज आपण त्यांचा प्रवास समजून घेणार आहोत. कारण समाजामध्ये वावरताना पुरुषांना अडचणी असतातच, महिलांना पण असतात. आणि महिलांच्या समस्या वेगवेगळ्या असतात. त्यांच्या अडचणी असतील, प्रॉब्लेम असतील, परिस्थिती असेल. मात्र अशा परिस्थितीवर मात करून आपण पुढे जाऊन बाकीच्या महिलांना पण दिशा देण्याचं काम ज्यांनी केलंय त्यांना आज आपण मान्यवर म्हणून इथे बोलावलं. आपण त्यांचा प्रवास समजून घेणार आहोत. त्या आहेत सानिकाताई वालेकर. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. त्यांचं एकदा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. या नमस्कार. नमस्कार. आपण सगळ्या मान्यवांच्या लहानपणापासून सुरुवात करतो. पण मी जर तुम्हाला विनंती करेन, एकंदरीत तुमचं व्यक्तिमत्व बघता मला पण तुमचा स्वभाव धाडसी, जरा कर्तृत्ववान असा असावा. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल आम्हाला कुतूहल आहे. जर तुमचं लहानपण बालपण त्याच्याबद्दल जरा सांगा. लहानपणी माझे वडील शिक्षक असल्यामुळे आणि ते कोकणातले असल्यामुळे मी थोडं द्यायची होते पहिल्यापासून. म्हणजे मुलाकडून लहान माझं होतं आणि बाबांकडून सगळ्या गोष्टी शिकल्या. म्हणजे कुठं काय असेल तसं होत नाही. आणि त्याच्यामध्ये पुरुषपणा थोडासा असा येतो, तसा आला तो. आणखी कसं बाबांनी मला लहानपणापासून आपल्याजवळ नाही ठेवलं. आम्ही 4 भावंड, 3 बहिणी, 1 भाऊ. तर त्यांना आपल्या जवळ ठेवलं. पण मला काय केलं त्यांनी, 5वीला मामाकडे घातलं 3 वर्ष. त्यानंतर 7वी मामाकडे झाल्याच्यानंतर तिथे तर मी बऱ्याच गोष्टी शिकले. म्हणजे खूप गोष्टी शिकली लहानपणापासून. म्हणजे मला वाटतं म्हणून माझा पाय तिथेच घडला मामाकडे आमच्या. कोणगे गाव, राजापूर, लांजा तालुक्यामध्ये जरी कोणगे. हां, तर कोणग्यामध्ये माझं माहीत कोदवली, राजापूर कोदवली. बाबा माझे शिक्षक होते आणि ते कडक आंबा त्या साईडला शिक्षक होते, पाचल साईडला. आणि मी मामाकडे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी शिकली सगळ्या बाहेर राहून. म्हणजे ती काय म्हणतात, ते आईच्या मायेकडे राहिल्यावर मुलं हळवी होतं. तो प्रकार नाही माझ्या बाबतीत घडला. म्हणजे काही गोष्टी घडल्या असतील त्या घडली, पण मग त्याच्यामुळे मी घडले असं त्याच्यामुळे. त्यानंतर मग नंतर हॉस्टेलला ठेवलं मला. मग त्या हॉस्टेलला बरेच प्रकार, म्हणजे असं काय ते पूर्वी होतं असं अस्वच्छता वगैरे असल्यामुळे करून वगैरे होतं, ते खूप त्रास व्हायला लागला. मग तिथून आम्ही म्हणजे पाचलवरून मला वाटतं करकामक गाव आहे ना, तिकडे आम्ही चालत जायचो. तर तेव्हा गाड्या नव्हत्या ना, तर घरी परमिशन असायची की तुम्ही यायचं. तरी ठरवायचं की आज मैत्रिणीसमोर आपण निघायचं. मग ते 5 वाजता शाळा सुटली की आम्ही बहुतेक 8:30-9 वाजता त्या घरीच पोहोचायचो. आणि तेव्हा फोन नव्हते, गाड्या नव्हत्या. तर तो एक डॅशिंग म्हणजे भीती हा प्रकार राहिलाच नाही. म्हणजे तो हळूहळू ती भीती सगळी मरत गेली. नंतर मग आत्तेकडे राहिले थोडे दिवस. असं करत करत
नंतर 12वी 2 वर्ष आई बाबामध्ये राहिले आणि नंतर मग मी कॉलेजला इथे राजापूर काकाकडे राहिले. त्याच्यामुळं असं डॅशिंग झाले आणि स्पोर्ट्समॅन असल्यामुळे जास्त डॅशिंग अच्छा, म्हणजे कुठले हां खेळ स्पोर्ट्समॅन खेळायचे? पहिल्यापासूनच. कुठले कबड्डी खेळ खो खो हा माझा खूप आवडता आवडता. गेम आहे. त्याच्यामुळे आत्ता सुद्धा मी या वयात मला वाटतं 2023ला 23पर्यंत मी खेळत होते राजापूरला महिलांमध्ये आणि नंतर माझे मिस्टर आजारी पडल्यामुळे मग ते सगळं सोडलं. आता जबाबदारी पण आता एक आमच्या इथे विश्वनाथ विद्यालय म्हणून आहे, तिथं मी फ्रीमध्ये कोचिंग करते. म्हणजे संध्याकाळचं त्यांना शिकवते कबड्डी आणि खो खो. पण ती मुलं पण फार प्रेम देतात, त्याच्यामुळे अजून कॉन्फिडन्स वाढला या वयातही. सकाळचा योगा असतो माझा, संध्याकाळी जिम पण करते. पण आता या महिन्यात मला ते पॉसिबल नाही आहे, कारण सकाळी 4:30ला मी जाते तर संध्याकाळी 8:30-9 वाजता घरी येते. ते घरी पण येत नाही, डायरेक्ट CNG पंपात जाते, तिथे लाईनमध्ये 2 वाजतात 3 वाजतात. मग असं होत गेलं, त्याच्यातून स्वभाव डॅशिंग गेला आणि नवऱ्याचा आजार पण त्यात मिस्टर गेले. त्याच्यात आपण थोडं मागे जाऊया. तुमचं मग लग्न कधी झालं तुमचं? 2004 मध्ये माझं लग्न झालं. हां, आणि ॲक्च्युली माझं सासर आहे बेळगाव आणि माझं माहेर कोदवली राजापूरमध्ये. पण माझे मिस्टर लहानपणापासूनच राजापूरला राहतात, त्याच्यामुळे इथेच. पण माझे सासूबाई तिकडे राहतात, तर जाते मी तिकडे. म्हणजे सासूबाई फार गोड आहेत स्वभावाला. नणंद पण माझी फार छान आहे, म्हणजे असं वाटलं नाही की त्या साईडला गेल्यावर इतक्या लांब, पण खूप प्रेमळ आहे. त्याच्यामुळे मला त्यांची खूप आठवण येते. मी गाडी घेऊनच जाते डायरेक्ट त्यांना भेटायला आता. म्हणजे तेव्हा पण जातो बसून जात होतो, पण आता मी मुलांना बसचा प्रवास कधी दिलाच नाही. आता मिस्टर ऑफ झाल्यापासून त्यांनी बसचा कधी प्रवास नाही केला. माझ्या गाडीतून आम्ही कुठेही जातो, कुठेही त्यांना आवडेल तिकडे. आणि आधी तुम्ही खाजगी नोकरी करत होता? हां, खाजगी म्हणजे बिल्डिंग लाईनला सुपरवायझर होते. तिथे पण बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. बिल्डिंगचं काम असल्यामुळे ते जे आमचे सर होते ना ते वेंगुर्ल्यातले होते आणि मी राजापूरला, तर त्यांना तिथून यायला 3 तास लागतात. मग मी 3 माणसांचं काम सांभाळायचं. म्हणजे ते परांची वगैरे असतात ना, त्याच्यावर पडून ते चेकिंग वगैरे करणं कामाचं. मग ते कॉन्फिडन्स अजून वाढलं. मग त्यांना ते कॉल करून लोक सांगायचे की मॅडम म्हणजे पुरुषांसारखं वरती चढतात, ते सगळं चेकिंग वगैरे करतात. मग तो एक कॉन्फिडन्स, म्हणजे अशा खाली पडण्याचा कुठला हेच नाही यायला, कॉन्फिडन्स वाढत गेला. त्याच्यामुळं मी 3रीच्या वेळेला अक्षरशः मी तुम्हाला सांगते, गरोदर असताना 3ऱ्या मुलीच्या वेळेला मी 2 प्रायव्हेट स्वतः कामं घेतली होती घरांची, ती पूर्ण केली. आणि नंतर 2017ला नोटाबंदी झाल्यावरती ते कन्स्ट्रक्शन लाईन पूर्ण कोलॅप झाली, त्याच्यामुळे नाही जमलं ते. आणि मुलगीला नसल्यामुळे म्हटलं कोणाला ठेवायची नाही. आणि नंतर मग मी सुपरवायझरचं कॉम्प्युटरवरतीच काम करते त्याच्यामध्येच असं ना. आणि मुलं काय करतात? माझी मोठी मुलगी आता 15वीला गेली सायन्समधून, आणि दुसरी आता 12वी झाली, आणि 3 नंबर आहे ती आता 4थीला गेली. ती फार छोटी आहे, याच्यामध्ये 8 वर्षाचा गॅप आहे. आणि पतींचं 2023ला ते ऑफ झाले, आजारी होते वर्षभर. त्यांना किडनीचा प्रॉब्लेम झाला. अचानक असं पाय वगैरे सुजले त्यांचे आणि खूप डॉक्टर केले. म्हणजे मी पण अक्षरशः डाऊन करत होते त्याच्यामध्ये. आणि त्याच्यात अचानक वर्षभर राहिले आणि ब्रेन हॅमरेज झाला त्यांचा. नंतरची परिस्थिती कशी हाताळली? कुटुंबियांचं हे खूप वाईट म्हणजे सांगण्याच्या पलीकडच्या गोष्टी आहेत त्या. माझं सासर कर्नाटक असल्यामुळे जे नाही प्रकार ते बघायला माहेरी पण जे प्रकार आपल्याला असे बघायला मिळते तसं वाटलं होतं आपल्या बाबतीत. ते सगळं घडले आणि तिकडून आल्यानंतर कळलं की आता नातेवाईक असतात, तो काय प्रश्न नाही. पण मला वाटलं की मुलांचं काय करणार, मग माहेर वगैरे होतं, पण फायनान्शियल तसं कोण नाही हेल्प करत. पण मला फार सपोर्ट माझ्या मित्रमंडळींचा खूप आहे. म्हणजे त्यांची तारीफ करावी तेवढी थोडीच नाही. माझे मिस्टर आजारी असताना ते माझं फायनान्शियल पण माझं तेवढं नव्हतं, एवढं माझ्या मित्रमंडळींनी मला, म्हणजे आमची 2093-94ची 10वीची टीम आहे पाचलची. अजूनपर्यंत आहे आमचा तो ग्रुप. तर त्यांनी मला खूप मदत केली. आणि आता पण कुठलीही गोष्ट असली तरी लगेच हा तू बिंदास कर म्हणून सांगतात असं. आणि मी सल्ला माझ्या नातेवाईकांकडे कोणाकडेही मी सल्ला मागत नाही, माझ्या मित्रा आणि मैत्रिणीकडे सल्ला. 10वीची बॅच म्हणजे आयुष्यात मोठा, कारण तेव्हा मी अनोळखी होतो एकमेकाला, पण आता ते व्हॉट्सअपमुळे ओळख झाली. पण त्यांनी खूप सपोर्ट केला मला, आणि आता पण त्यांचं ते काम असं सपोर्ट करायचं. आणि मग नंतर नोकरी सोडून हे रिक्षाचा विषय कसा काय आला डोक्यात? रिक्षाचा विषय आला म्हणजे काय होतं, ह्यांना अचानक आजारी घरी असायचे, त्यांना औषध वगैरे देऊन मी कामाला जायचे. आणि अचानक सासूबाई आल्या तिकडे गावी, तर त्यांचा फोन याचा लवकर येतो, असं वेगळंच करतोय काय सांगू शकत नाही. मग जेव्हा मी सरांना सांगायचे ते सर ओरडायचे, बरं पेमेंट काट करायची, नंतर पेमेंट वेळेवर नसायचं त्यांच्याकडून असं. आणि अचानक एक दिवस काय झालं, यांना खूपच जास्त झाले. मग आम्ही सिव्हिलमध्ये ॲडमिट केलं होतं एकदा. आणि डिस्चार्ज मिळाल्यावर ते माझे धीर मोठे काय म्हणाले होते की डिस्चार्ज मिळाला तर मला सांगा, मी येतो न्यायला. आणि पुढून मला कॉल आला की आम्हाला डिस्चार्ज मिळाला आहे, तू काहीतरी गाडी करून न्यायला येईल. आम्ही माझी धीरांना फोन केला, पण ती मला फोन उचलत नव्हती.
बरं त्यांनी मला सांगितलं होतं ना की मी येईन म्हणून. म्हणून मी दुसरी गाडी काही पाहिली नाही. पण यांना बरेच कॉल केले, म्हणजे बरेच म्हणजे 15-20 कॉल झाले आणि मग त्यांची कॉल यायला लागली सासूबाईची की आम्हाला वडमधून शिफ्ट व्हायला सांगतायत, तर काय करू. मग मी आईला सांगितलं, आई ते काय फोन उचलत नाही, मग मी काय करू. तर माझ्या आई बोलल्या की सासूबाई मी फोन करून बघतो. मग त्यांनी फोन केला. तर त्यांनी असं एक विचित्र वाक्य वापरलं जे खूप भयानक वाक्य मी तुम्हाला नाही सांगू शकत आहे. आणि मग ते मला रडून सांगायला लागले की असं सध्या बोलल्या जाऊबाई माझ्या, त्याने तो फोन घेतला. आणि मग मी ठरवलं, म्हटलं मग त्याने आधी बोलतो तुम्ही गाडी केली असती. मग कोण तयार नव्हतं आणि मला पॉसिबल नव्हतं की 4 व्हीलर करायची. ते एका रिक्षाला विचारलं असं जाऊया का, किती जण आहे. मग तुम्ही एवढं घेतो जाण्याला, जाऊया म्हणाला तो, मावडे नव्हता तो. मग त्याला मी घेऊन निघाले. आणि येताना मी आज पाऊस ओढणे आलेला, हा शॉर्टकट पडतो ना, तर असं बोलता बोलता आम्ही असं बोलत होतो. तेव्हा तो म्हणतो आता काय कसं काय. तर मी त्यांना सहज विचारलं की मला लायसन्स काढायचं 4 व्हीलरचं. तर तो लगेच बोलला 4 व्हीलर कशासाठी, काय घेणार आहेस 4 व्हीलर घेऊन, काय करणार आहेस. घेणार तर नाही लायसन्स फुकट, त्यापेक्षा रिक्षा चालव, रिक्षाचं लायसन्स काढ ना, असं तो सहज बोलून गेला. नंतर मी म्हटलं मला येईल का. म्हणतो तू डॅशिंग आहेस, तुझ्या ती पावर आहे, स्टेरिंग घेऊन बघ हातात गाडीचं. तर कोणच नाही, आमदारी चांगला आहे रोड. म्हटलं दे बघूया हातात. त्यांनी स्टेरिंग दिली हातामध्ये आणि तो म्हणाला तुला रोडची जजमेंट फार सुंदर आहे. तर म्हटलं मी 4 व्हीलर चालवल्यामुळे मला ती जजमेंट आहे. मग तो म्हणाला तू 7-8 वेळा जर बसली ना गाडीला तर तू चालवशील. आणि त्याने तो किडा घातला माझ्या डोक्यामध्ये, तू असं काहीतरी कर. आणि मग मी हे काही कोणाला बोलले नव्हते. आणि यांना मी घरी घेऊन गेले ना, तर दुपारी मी त्यांना औषध द्यायचे. मग घरी गेल्यावर ना एक मुंबईची रिक्षा होती, त्यांना मी विचारलं, सिकंदर नाव त्यांचं, सिकंदर भाई मला गाडी शिकवाल का तुम्ही. तर म्हणत हा वहिनी शिकवेन गाडी, पण मी त्याला कंडिशन घातली होती की मी तुम्हाला पैसे तर देणार नाही, तुमचं भाडं असेल तेव्हा मला गाडी शिकवा. आणि असं तुम्ही बाजूला बसाल तर काय वेगळं असं तुम्ही विचार कराल डोक्यात हात वगैरे असं, तर ते मला सहन होत नाही. ते मला आताच क्लिअर करते, तर मला गाडी शिकवा. तर ते मला म्हणाले वहिनी काय एवढा विश्वास नाही. म्हणजे विश्वासाचा प्रश्न नाही आहे, लेडीज बाजूला असेल तर काही गोष्टी होतात, तर मला ते आवडत नाही आणि म्हणून साठी पॅसेंजर पाहिजे. मग त्या आठवड्यातून एक भाडं जैतापूर असायचं आणि एक भाडं कुंभवडं. तर कुंभवडं रोड आहे ना खूप वळणाचा रोड आहे आणि खूप खराब रोड आहे. आणि जैतापूर रोड हायवे आहे, त्याच्यामुळे ते 2 रोड त्यांनी पकडले. दुपारी 1 किंवा 1:30 वाजता ते मला कॉल करायचे, वहिनी येत आहे का. मग मी यांना गोळ्या वगैरे द्यायच्या आणि यांनी विचारलं तू कुठे जातेस. तर मी यांना सांगायची मी LICचं पण करत होते मध्ये मध्ये. मग म्हटलं LICचं क्लायंट आहे त्याला भेटायला जाते असं सांगायचे. त्याच्यात मी 7-8 वेळा ती गाडी चालवली आणि त्यांनी माझ्या हातात पूर्ण गाडी दिली, बाजूला बसायची. आणि ती सहज बोलली आता वहिनी जर पाठी बसतो आता चालवा. मग इथून मी अर्धा किलोमीटर मी एकटीने चालवली आणि तो माझ्यात भयानक कॉन्फिडन्स आला. आणि मग त्यांनी सुचवलं की तुम्ही लांजामध्ये हे काढा, लायसन्स काढा. तर लांजात ते ढवळे म्हणून आहेत, ते लायसन्स काढतात, त्यांच्याकडे मी कॉन्टॅक्ट करून मग त्याने केलं. मग मी ट्रायल वगैरे लांजात दिली. तेव्हा एवढी मला कन्फर्म जमतो, कॉन्फिडन्स नव्हता तेवढा, पण मी दिली ट्रायल. तर बाईक आणि रिक्षाची ट्रायल दिली. आणि राजापूरला मला लवकर लायसन्स गव्हर्नमेंटने दिलं, कारण कदाचित मी पहिली महिला असावी. मला 11 दिवसात लायसन्स आलं. आणि राजापूर तालुक्यात मला वाटतं पहिलेच असेल, त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार आपल्या टाळ्या द्यायला. आणि गाडी घेऊन आली तेव्हा राजापुरात शिकलेलं तर कोणी मला पाहिलंच नव्हतं. आणि माझीच पहिली पहिल्यांदा मुलगी मुंबईला चालली होती. तिला म्हटलं बाबा तू गाडीत माझ्या बस. मी गाडी मी घेतली नव्हती, गाडी दुसऱ्याने आणून दिली मला होती. त्याच्याबरोबर मी आले होते रत्नागिरीला. मला बस म्हटलं थोडं हळूहळू घेऊन डेपोत जाऊया, एसटी डेपोत. आणि अगदी सेकंडवरती मी हळूहळू डेपोत घेऊन गेले. सगळेजण बघायला लागले ही शिकली केव्हा, लायसन्स केव्हा काढले काय. आणि तो मग हळूहळू कॉन्फिडन्स माझा वाढला. पण लोकांचा रिस्पॉन्स कसा होता आजूबाजूच्या सगळ्यांना. म्हणजे सगळे माझ्याकडे बघत होते वेगळं काहीतरी. आणि मी ठरवलं होतं की मी गाडी आणली 7 काहीतरी एप्रिलला आणि आय थिंक 9 एप्रिलला गुढीपाडवा होता. पूजा वगैरे झाली तर म्हटलं पाडव्यालाच मी ओपनिंग करेन. पण म्हटलं मला पण कॉन्फिडन्स आला पाहिजे ना. तर सगळे म्हणाले की पाडव्याला आणलेस तर स्टेटस वगैरे सगळ्यांनी ठेवले होते त्यावेळेला, पहिली महिला वगैरे सगळ्यांना छान म्हटलं. आणि सगळ्यांना म्हटलं अरे बाबा मी आले तुम्हाला परमिशन द्या सगळीकडे कुठे कुठे गाडी स्टँडला लावायला. तर मग सुरुवातीला 2-3 स्टँड आमच्याकडे आहेत, त्याने लावली गाडी. आणि मग 3-4 दिवसात ना मी म्हणजे मला शिकल्या खास कळली. तुम्हाला तर माहिती आहे राजापूर काय आहे ते. हळूहळू सेकंडवर गाडी. पण आता मी गाडी घेऊन कुठेही जाते. सुरुवातीला तेव्हा अडचणी आल्या असेल. खूप अडचणी. त्यातला लक्षात राहिलेला एखादा अनुभव गिरायकांचा किंवा असा. गिरायकांचा पेक्षा आधी माझा भयानक अनुभव सांगा. तुमचा कुठेतरी एक ऍक्सिडेंट पण झाला होता त्याच्यात. नवीन होते आणि मेच्या सीझनला माझी बहीण वगैरे मुंबईवरून आलेली आणि तो एक आनंद होता भावंडांना गाडीत बसवायचा.
तर मी स्टँडला सकाळी लवकर जात होते, 4 वाजता जात होते, कारण मला काहीतरी करायचं होतं आणि कुटुंबाची जबाबदारी जसं म्हटलं तसं मुलांचं ॲडमिशन, पैशाचे प्रश्न होते आणि म्हटलं सकाळी 4 वाजता जायचं. हे लोक सकाळी लवकर आले, मग सगळ्यांना गाडीत बसवलं आणि आमच्या इथे ना घर माझं खाली आहे, तुम्ही तिथे भेटलात ना मला सर, तिथे खाली घर आहे, तिथे रस्ता खूप खराब आहे, तर तिथे मी गाडी हळूहळू नेत होती सिंगल आणि ह्या कॉन्फिडन्सने यांना मी घरी घेऊन गेलेच घराजवळ आणि मला एक कॉल आला अर्जंट की काबळ तू या म्हणून मी तशीच एकटीच निघाली वरती यायला. गाडी घेऊन वरती येता येता वरती आल्यावर अचानक समोरून माझ्या कार गेली आणि ती एकदम काठोकाठ आली कार, त्याच्यामुळे मी क्लच दाबल्यामुळे ब्रेकवर पाय नाही ठेवला, त्या गडबडीत क्लच दाबला घाबरून आणि माझी गाडी सुटली आणि गाडी परत पाठी निघाली आणि पाठी भयानक होतं, कारण गेली सुद्धा वाच नाही नसते एवढं भयानक. मग माझ्या लक्षात आलं ब्रेकवर पाय ठेवायला, मग ब्रेकवर पाय ठेवून माझी गाडी दगडावरती डाव्या साईडला चढलेली, या साईडला पलटी झाली. तर गाडी खाली मी आणि माझ्या पायावर गाडी होती. बरं मी काय कोमटली किंवा काही नाही केलेलं आणि कोणाला दिसली पण नाही गाडी, कारण तो भाग खाली होता. पण अचानक ते 17 सीटर असते ना, ते लोक तिथे हॉटेलला तुम्ही थांबलं ना जेवायला, तिथे लोक जेवायला आले होते, ते निघाले परतून, तर ती गाडी बसण्यात गेली तर त्यांनी बघितलं की रिक्षा कोणाची पलटी झाली खाली. त्यांनी ती उचलल्यावर त्याच्या खाली मी होती, एक लेडीज आहे उचला कर, मग ती गाडीवरती नेली आणि मग एका गृहस्थाने मला डॉक्टरने दिलं, इंजेक्शन दिलं आणि ते इंजेक्शन घेतलं, घरी जाऊन बसली थोडा वेळ आणि मग विचार केला तर मी आता गाडीवर नाही बसत, मी आयुष्यात परत गाडी चालणार नाही. हां, मग तसंच गाडी घेतली, धुतली गाडी, काच वगैरे नवीन लावली, गाडी स्टार्ट केली, ते आजपर्यंत गाडी स्टार्ट आहे. पाय वगैरे खूप सुद्धा तुमच्याकडे कंडिशन बेकार झाली, पण मी लक्ष नाही दिलं, त्याच्यामध्ये आपणच गेलं, आपोआपच झालं सगळं. बाकी दिनक्रम कसा असतो तुमचा आता? खूप छान असतो सर, म्हणजे सकाळी म्हणजे कसं बोलले तसं 4 वाजता जाते, मग कसं गावातली गाडी मिळतात, सकाळचं मॅनेज कुठेही सर मी रत्नागिरीपर्यंत येते, संगमेश्वरपर्यंत माझं लास्ट भाडं होतं, कोल्हापूरला माझं भाडं, सावंतवाडला माझं भाडं, बेळगावला मी स्वतःच जाते फॅमिली भेटायला आणि गाडी कुठचीही मारते, कुठेही गाडी. आणि रात्री पण जाते मी सर, रात्री समजा फोन मला कॉल आला की मॅडम लेडीज जाणार का, तर मी जाते. इमर्जन्सी पण मला 12 वाजता फोन केला की हॉस्पिटलला जायचं आहे, तर मी सर जेवणावर, आणि मी जेवणावर कधीही जाते, मग ते कुठलाही पेशंट असतो, माझ्यासाठी व्यवसाय म्हणून. आणि म्हणजे खूप छान चाललं आहे, खूप म्हणजे प्रमाणाच्या बाहेर आणि कॉन्फिडन्स माझा अजून वाढत गेला, कारण मला असं कोणी म्हटलं नाही. हां, मात्र आईचा वगैरे खूप विरोध होता ह्या गोष्टीला. आई माझी म्हणजे मला, मी ऐकत नव्हते, तिला कळलं, मी त्या लायसन काढते, आई माझी मोठी बहीण, आणि त्यांचा विरोध काय वेगळ्या कारणासाठी नव्हे की त्यांना वाटलं मुलं लहान आहेत, कुठे काय झालं तर अजून कोण नाही, तिचे वडील पण नाहीत, म्हणजे माझे मिस्टर नाही आहेत, त्या भीतीने ती खूप घाबरत होती, म्हणून ती मला विरोध करत होती. मग तिने मला गाडी न घेण्यासाठी माझ्या मित्रांचा वापर केला की तुम्ही तिला समजावा, पण मी म्हटलं नाही, मी आता मागे फिरणारच नाही, काय वाईट, मला माहीत होतं की जी कुठं होणार आहे ती काही चुकणार नाही आहे. पण आता तिला इतका आनंद होतो, म्हणजे गाडीत बसून पहिला त्याच्या माझ्या गाडी रडायला लागली इतक्या आनंदाने. तिने बघितलं ना माझ्याविषयी लोकांची मतं किंवा मी गाडी चालायची पद्धत वगैरे, तर तिला फार आनंद. मग ती आता म्हणते की तुला तेव्हा नाही काय सुचलं, तर म्हटलं या गोष्टी जेव्हा व्हायचे तेव्हाच होतात. पण आता खूप छान सर अनुभव आहे, पॅसेंजर पण खूप छान आणि माझंही बडबड चालू असते सर, आणि खूप खरंच सर खूप छान, आणि दुःख लवकर विसरले, कारण आम्ही मला बिझी तर बिझी सर, आणि माझ्या आयुष्यात म्हणजे मला असं वाटतं मी खूप, माझं दुःख फार छोटं आहे सर, कारण मी अशी दुःख पाहिले लोकांची, त्यांच्यापुढे माझं आपण खूप काय दुःखाचा भाव करतो मोठा, पण तसं नसतं. मला वाटलं मी क्षुल्लक आहे, माझ्या 3 मुली तरी माझ्यावर आहेत, म्हणून काही काहींचे संसार उद्ध्वस्त झाले आणि खूप भयानक दुःख जगात आहे माझ्यापेक्षा. मग मी शिकले की आपण आता रडत बसायचं नाही, पाठी वळायचं नाही, आणि त्याच्यामुळे तो कॉन्फिडन्स. आणि माझी मुलं माझ्या मित्रांसारखी राहतात, माझी 3 मुली, त्याच्यामुळे खूप छान वाटलं. तुम्ही लांब लांब एवढं जाता, बेळगाव, संगमेश्वर, रत्नागिरी, असे लांबचे विहार प्रवासातला कधी अनुभव एखादा? नाही सर, मला अजून कधीच वाईट अनुभव आलेला नाही, कधी खूप छानच अनुभव आले, म्हणजे कुतूहल तर अनुभव एखादा त्यातला चांगला अनुभव सर, चांगले खूप अनुभव आहेत. नेमका कुठचं सांगू, म्हणजे काय म्हणून? कुठचंही सांगा, किंवा इथे असे लांब गेलो होतो आणि तिथला एखादा लक्षात. बरं, मी कोल्हापूरला गेले होते सर, किंवा 8वी प्रवास असेल. कोल्हापूरला एकदा मी गेले होते. एकाने मला विचारलं मॅडम एक गाडीचा पार्ट फक्त घेऊन जायचं, माणसं नव्हती सर माझ्यासाठी. पहिलं तर नवीनच आहे, मला वाटतं तुम्ही भेटल्याच्या नंतरची गोष्ट आहे ती. पार्ट एक गाडीचा ट्रॅक्टरचा छोटासा पार्ट आहे, मॅडम घेऊन जाल का? घेऊन जायचं नाही, बदलून आणा? नाही, घेऊन नुसतं द्यायचंच आहे, उद्यमनगरला जायचं आहे. तर उद्यमनगरला मी काही तसं गेले नव्हते कधी, पण म्हटलं आपण बोलत विचारत जाऊया.
सकाळी मी इथून 8 वाजता निघाले आणि त्या दिवशी नेमकं होळीचं कलर म्हणजे धुळवड म्हणतात ना, रंगपंचमी त्या साईडला चालू होती, त्याच्यामुळे तिकडे रस्ते बंद कोणी नव्हतं. तर मग ते तोंड बांधलं, मुलं मला आडवत होती जाता आता कोल्हापूरला तिकडे वगैरे काळ्याला वगैरे. तर ते मी सुटे पैसे ठेवले होते 40-40, 50-50 असे द्यायचे आणि विचारत गेले सर मी तिकडे. ते पाठ दिला मी तिथे, त्यांना पण फार कुतूहल वाटलं तिकडच्या लोकांना बघून. तो व्हाईट ड्रेस घातला होता मी आणि येताना मी नेमकं पेट्रोल पंपावर गाडी थांबवली आणि मी विचारले की CNG कुठे भेटणार. तर 2 मुलगी होते, त्यांनी मला पाहिलं आणि त्यांनी मला पाठलाग केलं सर. म्हणजे पाठलाग चांगल्या कामानेच केला, मॅडम जरा गाडी थांबवा ना, तुम्ही पुढच्या कोल्हापूरच्या का, एक शूट द्या ना तुमचा आम्हाला. तर म्हटलं मी कोकणातली आहे, कोल्हापूरतली नाही म्हटलं. मग त्यांनी माझं शूटिंग घेतलं, तर तो एक फार सुंदर अनुभव होता. त्यांनी माझा बराच वेळ घेतला, मॅडम गाडी चालवा, मग अमुक ठिकाणी जा आणि आम्ही तुम्हाला ॲड्रेस विचारणार, मग ते आम्हाला जरा सांगा. आणि तो फार सुंदर, म्हणजे तुम्ही माझी जाहिरात जी केली त्याच्यानंतर त्यांनी ती एक केली, त्यांचं मला वाटतं इंस्टाग्रामवर चॅनल आहे. तर त्यांनी मग ते कुतूहल आहे राजापूरकरांना, अरे आम्ही अजून राजापूरवरून गेलो नाही, तू कशी काय गेलीस वगैरे, असं तो फार सुंदर अनुभव होता. आणि बाकी रिक्षा चालक जे आहेत राजापूर, त्यांचे विविध अनुभव येत असतील की एक महिला चालवते म्हणून अशा प्रकारचे अनुभव छानच आहे सर. पण कसं होतं वेळेत तिथं त्रास भरपूर होतो. म्हणजे मला काय त्यांचं हे नाही, पण जसं म्हटलं ना आपण घरात पण एखादी व्यक्ती असते तसं असते एखादी व्यक्ती. बाकी मला खूप छान अनुभव आहे, सपोर्ट चांगला आहे. पण मी एकच स्टँड पकडला, कारण नंतर जे पॅसेंजर माझ्या गाडीत बसायचे ना ते मला म्हणायचे मॅडम तुम्ही एक स्टँड राहिला तर आम्हाला तुम्हाला शोधायला बरं पडेल असं. त्याच्यामुळे ते एकच स्टँड पकडला आणि मग नंबर बरेच झाले. मला कॉन्टॅक्टवरती सर खूप गाडी असतात भरपूर, आणि आता त्यांना माहीत झालं ही महिला कधी येते ना, तर सर मग रात्री कधी मला फोन वगैरे लावतात. पण मी फॅमिली असेल तर रात्री जाते, पण अनोळखी पुरुष असेल तर रात्री जात नाही, कारण तेवढे मी रिस्क नाही घेऊ शकत आहे. आपल्या आता तुम्ही माझ्या समजा ओळखीचे आहात, तुम्ही मला कॉल केला सर, तर तुम्हाला मी बिनधास्त 12 वाजता सोडू शकते, पण तुम्ही माझ्या ओळखीचेच नाही तर मी तुम्हाला नाही सोडू शकत. तर मी जाऊ शकते, आणि एखादी लेडीज असेल तर मग मी जाते सर. अगदी कणकवलीपर्यंत नाईटला भाडं मारले. कणकवलीपर्यंत. आणि चांगला अनुभव आहे. आणि रिक्षावाल्यांना आनंद आहे, पण दोघे तिघे असं आहे त्यांना नाही पटत, पण ते जाऊ आपण प्रामाणिकच राहायचं. म्हणजे तो थोडा आता त्रास होतो सर मला, कारण CNG भरला मला CNG भरला आता खूप गर्दी असते. तर मी तुम्हाला सांगते, मी रात्री 10 वाजता नंबर लावते, रात्री 2:45ला मला नंबर लागतो CNG पंपात. मी एकटी महिला असते, रिक्षात झोपते. पण असं एक मला ते थोडंसं वाटतं, एवढंच वाईट वाटतं की त्यांनी मला, माझी इच्छा होती की आपली एकटी बहीण आहे, तर त्यांनी मला असं म्हणावं की आपल्या बहिणीला देऊया, ती लवकर जाऊ नये आहे तसे म्हणणारे, पण त्यांच्यावर मग ते वाद घालतात. आणि सिच्युएशन तर कशी होती, जेव्हा मी गेल्या वेळेला नवीन गाडी घेतली ना सुरुवातीला, तेव्हा काय व्हायचं, अनुभव नव्हता. मग मी काय करायचं सर, माझ्या ओळखीचा एक रिक्षावर तशी नव्हती ज्यांच्यामध्ये मी रात्रभर जाऊ शकते. तर मग मी पुढे जाऊन गाडी लावायचे आणि मला खूप प्रॉब्लेम दिला सर त्यांनी, सुरुवातीला खूप प्रॉब्लेम. पण मी त्यांना सांगितलं तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करून घ्या, मी काय तुम्हाला घाबरणार नाही, तुम्ही कंप्लेंट करा, माझी मॅनेजरची कंप्लेंट करा किंवा पोलिसांकडे तक्रार करा, काही करा, मला काही फरक पडत नाही. जोपर्यंत दुसरी महिला इथे येत नाही तोपर्यंत मी लवकर CNG भरणार, मी निघून जाणार. कारण माझ्या घरी माझा नवरा नाही, माझी जबाबदारी आहे. कारण मी सकाळी सर 4 वाजता जाते ना, तेव्हा बाहेर लॉक लावते, मुलं झोपली असतात सकाळी, तर मी रिस्क नाही घेऊ शकत. त्यामुळे कडी लावून म्हटलं नको, तर बाहेर लॉक चावी मारली असते, जेव्हा मी जाईन तेव्हा दरवाजा खोलणार. तरी सर जबाबदारी माझ्यावर असते. पण आता सर कंडिशन काय झाली, मी आता भांडत नाही कोणाची, कारण दिवसभर अशी बडबड करून सर मला रात्री 10 वाजता थकवा आहे, मी नाही बोलू शकत, तेवढं माझा स्टॅमिना कंटाळतो. आणि मग ती नेहमी तुमच्याशी काय वाद लागणार. आता तुम्हाला मी गेल्या वर्षी ते बोलले, नेहमी बोलते, परत तुम्ही तेच बोलताय, तुमच्यात बदलतो, तुम्ही आज बोलणार, तुम्ही आज बोलणार, मग तो विषय सोडून दिला. सरळ मी 10 वाजता जायचं किंवा 8 वाजता नंबर लागला तर 10:30ला जायचं, घरी जायचं, हे सिच्युएशन चालू आहे. आणि आता ठीक आहे, शिकले सगळ्या गोष्टी, तो परमेश्वर करून घेणार आहे, त्यात काय वाद नाही. शाळेतील मुलांना पण तुम्ही अशी सर्व्हिस देता मोफत असं पण ऐकलंय? हा सर, 2 वर्षात म्हणजे अजूनपर्यंत तरी हायस्कूलचा कुठलाही मुलगा, पण तो शाळेच्या ड्रेसवर पाहिजे सर. शाळेच्या ड्रेस, तो कुठलाही शाळा असू दे, त्यांना मी फुकट राहू देते, माझ्या गाडीत कुठेही बसू दे. मी आजपर्यंत 1 रुपया जर कोणाकडून घेतलं नाही, कोणी तुम्हाला सांगेल, कारण मला ते म्हणजे मी जेव्हा सुरुवात ठरवली ना, तेव्हा मी ठरवलं होतं की हायस्कूलच्या मुलांकडून पैसेच घ्यायचे नाही. आणि मी कॉलेजच्या मुलांकडे पण सर सुरुवातीला पैसे घेत नव्हते, पण काही पालकांनी मला सांगितलं की मॅडम मुलांकडून पैसे घ्या, कारण त्यांच्याकडे पॉकेट मनी असतो, आम्ही दिला असतो पॉकेट मनी, आणि त्याचा ते गैरवापर करतात. आणि मी गैरवापर करताना पाहिलं स्टँडला, त्याच्यामुळे मी म्हटलं की असं जर सगळ्या गोष्टी केल्या तर आपण मुलांना सांभाळू शकत नाही. मग ते कॉलेजच्या मुलांकडे पण, आणि सिरियस पण पेशंट असेल, मी स्वतः ॲडमिट केलेला, तर मी आजपर्यंत तिथे थांबले नाही पैशासाठी. आणि हायस्कूलची मुलं,
बरं गरीब कोण असेल समजतं म्हणजे कपड्यांवर वगैरे तर मिस्टर भाडं घेत नाही, कारण पैशावर पुण्याची पण गरज आहे मला. आणि स्वभाव माझ्या वडिलांकडून असंच आहे, तो एकदम दयाळू. म्हणजे जेवढी तुम्हाला डॅशिंग वाटते तेवढी खूप मायाळू आहे मी. लगेच इमोशनल, लगेच रडते, तुमची लगेच दया येते. म्हणजे जरी दुश्मन समोर असतील तरी लगेच मी दया करते त्याच्यावर. हा स्वभाव कदाचित माझा बेकार असू शकतो. तुमचं आणि अन्याय बिन्याय तुम्हाला सहन होत नाही, त्याच्यामुळे तुमचे असं लोकांचे वादविवाद किंवा असे भरपूर. पण ती सर मला तात्विक वाद असतो. मला त्यांनी आता कायमस्वरूप ठेवावे की नाही की त्याचा प्रश्न मी सर ठेवत नाही, पण मला पटलं नाही तर मी सांगून टाकते एक चुकलंय म्हणजे चुकलंय. म्हणजे घरी सुद्धा मी आईला बोलते काही तुझे चुकलंय, माझ्या मुलांना, मित्रांना, कारण चुकी दाखवून देणारी सर असते. आणि मी त्यांना पण सांगते, बरं मी बऱ्याच जणांना सांगते की माझ्याकडनं काय ड्रायव्हिंग करताना चुकते तुम्ही मला सांगा, माझ्यात सुधारणा होईल. पोलिसांना पण सांगते की कोणालाही सांगते. आणि मला सर नाही चूक मला सहनच होत नाही कोणाची. आणि भले मी ते भाडं जाऊ दे काही जाऊ दे तर तिथे ते राहणार, ते सगळं शांत करणारे मगच मी निघणार. स्वभाव पहिल्यापासून जायचं असा. सध्या तुमचा रिक्षा व्यवसाय पूर्ण समाधानी आहात? रिक्षा सुंदर आहे प्रश्नच नाही. मी जास्त करायला लागते पण खूप सुंदर, प्रश्नच नाही. म्हणजे मी तुम्हाला खरंच प्रमाणे सांगते, मिस्टर आजारी असताना मला खूप हेल्प घ्यावी लागली फायनान्शियल. पण आता मी ज्या दिवशी रिक्षा घेतली त्यानंतर मी खरंच फायनान्शियल 1 रुपयाही कोणाला घेतलेलं नाही. पूर्ण कुटुंबाची जबाबदारी अगदी सगळी, फक्त त्याच्यासाठी खूपच कष्ट रात्रीपर्यंत. हां, रेस्ट नावाची चीज माझ्या जरा पण नाही, कारण एवढं करून मी पावसाळ्यात मुलांना शिकवते. बरं आमचं ढोल पथक आहे, मीनादेवी महिला ढोल पथक राजापुरातलं. आणि आम्ही बऱ्याच लांबपर्यंत गड इथलंचपर्यंत गेलोय. आम्हाला दिल्लीला पण बोलवलं होतं, पण आम्ही 2 महिन्यांनाच पाठवलं कारण मला वेळ पण नव्हता. हां, म्हणजे ते पण त्याला पण वेळ द्यावं लागतं. त्याच्यात ताशावाजाला मीच असते, मग त्याच्यामुळं तर नाहीतर मी नाही गेली तर ते ढोल पथक पण नाही. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत. त्याच्यामुळे ती परमेश्वराने ताकद दिली वाटतं. आणि नवऱ्याच्या मिस्टरांचा पण आशीर्वाद माझ्या आई पाठी. भविष्यात काही संकल्प किंवा असं करायचं? संकल्प नाही सर, मला एसटी चालवायची खूप इच्छा आहे. हो का? भरपूर. आणि एसटी ड्रायव्हर मला खूप मॅडम तुम्ही खरंच शिकाल. म्हणजे तुम्ही म्हटलं सर आता वय नाही माझा, मला कोण घेणार? असं काही नाही. तर ते म्हणतात तुम्ही प्रायव्हेटमध्ये येऊ शकता. पण सर खरंच माझी इच्छा आहे, मला एसटी चालवायची आहे. म्हणजे 4 व्हीलर चालवायचीच आहे मला. ती 4 व्हीलर नाही, मोठी हेवी गाडी चालवायची आहे मला. तर बरेच जण आहेत म्हणत मॅडम तुम्ही कधीही सांगा मी मला शिकवतो म्हणून. नजीकच्या काळात आम्हाला बघायला पण आवडेल आणि तसा योग येईल. मला खरंच स्वप्न आहे सर, खरंच. हो नक्की. म्हणजे असं वाटतं की मला सगळं चालायला आलं पाहिजे, काही नाही असं नाही. कुठली गोष्ट एखादा प्रॉब्लेम झाला तर तिथे पटकन ते हँडल आपल्या हातात स्टेरिंग पकडता आलं पाहिजे अशी इच्छा आहे. पण जेवढं होईल तेवढं नक्कीच करणार आहे मी. दुसरा विषय असा की समाजामध्ये महिलांना असंख्य प्रकारच्या अडचणी असतात, प्रॉब्लेम असतात. आता तुम्ही या सगळ्यावर मात करून पुढे जाताय, तर अशा ज्यांच्यावर प्रसंग येत असतात तर अशांना तुम्ही काय सांगाल किंवा तुमचा काय सल्ला द्याल जीवनात वावरताना? सल्ला असा देईन की सर जीवनात जर करायचं ठरलं नाही का महिलांनी तर खूप काय करू शकतात. म्हणजे भरपूरच. म्हणजे तिच्यामध्ये खूप काय अवतार आहे, ती सगळं काय करू शकतात. त्याच्यामुळे फक्त तिने ठरवलं पाहिजे. कधी काय होतं सर, महिलांचं काय होतं, त्यांची इच्छा असते पण घरातून सपोर्ट मिळत नाही. पण आता मी तसं तुम्हाला बोलले की मला आता बोलले माझी आई पण की याच्यात पडायचं नाही, तर मी आता रिक्षा नाही घेऊ शकले असते. तर काही गोष्टी आपण धमक बाजगी करून दाखवणार, मी हे करणारच आहे. पण एवढं की ते प्रामाणिकपणे आणि ते म्हणजे योग्य पाहिजे. आपला निर्णय सुद्धा चांगला पाहिजे, काहीतरी वेगळं म्हणजे जे समाजाला पटणार नाही किंवा जे बरोबर नाही या गोष्टी आपण कुठेतरी पाठवून करणं चुकीचं आहे. जे योग्य आहे ना त्यात बिंदास असं मला म्हणायचं आहे. म्हणजे एखादी चांगली गोष्ट आहे ते तुम्ही विचारच करू नका आणि वाईट गोष्ट करताना 100 वेळा विचार करा, असं माझं मत आहे. आणि महिला खरंच सर खूप काय करू शकतात, खूप म्हणजे खूप. म्हणजे संसार सांभाळून सगळं काय करू शकतात. फक्त त्याच्यात ती दमा म्हणजे ती आतून विल पॉवर पाहिजे त्यांच्यामध्ये ऑलरेडी असते सर. पण त्याने ते पांघरून घेतलेलं असतं की हे सगळं माझा संसार. तर मला असं म्हणायचं की तुम्ही रडत बसू नका, तुम्ही खूप काय करू शकता. जो कुठला व्यवसाय करायला तो एकच करायचा. मग आज याच्यावर उद्या त्याच्यावर असं काय करू नका. आणि कोण काय बोलेल आणि मला तुम्ही सांगा, जरी तुम्ही चांगलं केलं तरी तुम्हाला नावं ठेवणारच आहेत आणि नाही केलं तरी नाव. पण आपण जे करतोय ना सर प्रामाणिकपणे आपल्याला पाहिजे. आपण जेव्हा आरशात बघतो ना तेव्हा वाटलं पाहिजे की आपण जे कधी योग्यच करतोय. आपले डोळे आपल्याला बघताना खाली नाही गेले पाहिजे. तो कॉन्फिडन्स आपल्याला पाहिजे की आपण योग्य करतोय. त्याच्यामुळे ते ताकद परमेश्वर आपोआप देतो सर. आणि असं सगळ्या महिलांनी करावं असं मला वाटतं. मला वाटतं की अगदी 2 वर्षात महिलांनी याच्यात पण उतरावं किंवा अजून काय करते तर मी सपोर्ट करेन, माझ्याकडून काय होईल तर अगदी नक्कीच मी सर करेन. तुमचा सल्ला नक्कीच विचार करण्यासारखा आहे. सगळ्या महिलांनी त्यांच्यासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.
तुमच्या भविष्यातल्या सगळ्या मनोकामना तुमचे एस टी नाही पण खाजगी बस तरी प्रायव्हेट बस किंवा लक्झरी बस मला बघायला आवडेल. नजीकच्या काळात तुमचा असा योग येईल अशा शुभेच्छा देतो. आपण श्रोत्यांमधनं काही जर प्रश्न असले तर आपण नक्की कोणाला काही श्रोत्यांमधून विचारायचं शंका? तुम्ही लांबची भाडी घेता रात्रीची वगैरे, हां तेव्हा काही रिक्षा बंद पडली, काही टेक्निकल काही प्रॉब्लेम असा अनुभव आला असं काही आहे तर का? आता तेच तर सांगते, मला एकदाही असा अनुभव आलेला नाही. वा. एकदाही अनुभव नाही. हा हल्लीच मला वाटतं एक 20 दिवसापूर्वी मी 5:40ला गेले होते आणि रात्री 9 वाजता त्या घाटात गाडी बंद पडली. पण ते माझ्या डोक्यात होतं की मी खाली उतरले, टॉर्च लावली, आय थिंक 9 वाजले होते. पण मला विश्वास होता की जास्त काय होणार नाही, आपली लक्ष्मी आपल्याला काही फसवणार नाही आहे. आणि मी ते सीएनजी तो कॉक असतो ना, तो नुसता खोलला आणि हात परत लावला. 2 मिनिटांना माझी रिक्षा चालू झाली. तर मी तिला असं नेहमी म्हटलं की तूच माझी लक्ष्मी आहे, काय असं ते तूच करणार आहेस. त्याच्यामुळे आजपर्यंत मला प्रॉब्लेम नाही झाला. बरं, दुसरी गोष्ट सांगण्यासारखी म्हणजे आमच्याकडे आता वाघ वगैरे खूप आहेत, तुम्हाला माहिती असेल. तर मी तर म्हणजे आता सगळ्यांना बऱ्याच वेळा वाघ दिसले, पण मला आता 3रं वर्ष आहे, मला एकदाही सर वाघ दिसला नाही. बरं, मी नाईटला भाडी मारते आणि मी अशा रोडला भाडी मारते की तिथं सरास त्या टायमिंगला किंवा अदरच वाघ असतो. म्हणजे अशी गोष्ट घडली की मी आता पुढे गेले निघून आणि मागून तो गाडीवाला आला ना, तो म्हणला, अरे मॅडम तुम्ही आता तुमच्या मागून आत्ता खाली गेला. मी सुद्धा आश्चर्य की त्याचा आणि माझं काय नातं आहे की कदाचित मला काही कळत नाही. लक्ष्मीची माझ्यावर कृपा असावी, मिस्टरांचा आशीर्वाद असावा. पण कदाचित असं असू शकतं की त्याने घाबरले तर परत मी डेअरिंग करणार नाही किंवा असं होऊ शकतं. पण खरंच आहे, मला तो कधीच दिसला नाही. त्याच्यामुळे माझी डेअरिंग कधी म्हणजे असं वाटलंच नाही की नाईटला मला सल्ले भरपूर येतात की तू बाहेर काठी कर, पण रात्रीचं जाऊ नकोस हा, उद्या म्हणजे मध्येच रेंज नसेल मोबाईलला, गाडी बंद पडली तर काय करणार आहे. तर मी त्यांना काय म्हणजे माझं असं म्हणणं की तुमचा सल्ला खूप छान आहे, मी मान्य करते, पण तो प्रसंग पण महत्त्वाचा आहे, त्यांना जाणं गरजेचं आहे. बरं, कसं आहे माहितीच का, मी सांगते, आम्ही तिघी जरी म्हणजे माझ्या मुलीने मी लेडीजच आहोत घरी. मी असं लेडीजला सल्ला देते की तुम्हाला अर्जंट घरी जायचं आहे का, नाही ना, नसेल तर माझ्या घरी ना, माझ्याकडे सेफमध्ये सगळं, मी तुम्हाला सकाळी सोडेन. आणि तुम्हाला घरं अर्जंट जायचं असेल तर मी तुम्हाला 2 ऑप्शन आहे, तुम्हाला नेऊन सोडते. त्यांना घरं जायची गरज असेल तुम्ही त्यांना नेऊन सोडते. मग त्यांना सुद्धा बरं वाटतं की म्हणजे आपल्या घरी यायला बोलत आहेत. अजूनपर्यंत कोण आलं नाही माझ्याकडे, पण माझं मी काम करते की बाबा तुम्हाला अर्जंट आहे का, नसेल तर माझ्या घरी जाऊन तुम्हाला सकाळी सोडते. हां, त्याच्यामुळे त्यांचा पण कॉन्फिडन्स वाढतो की त्या पण बिझनेस की लेडीज आहे आपल्याला सोडू शकते. आणि आता अशी मला माहिती ना, अशी सुद्धा कॉल येतात, मॅडम अशा आमच्या ठिकाणी जायचं आहे, पुण्यावरून तर ती फिक्स गाडी झाली, पुण्यावरून गावी आणायचं राजापूरला, पूर्ण दिवसभर तुमची रिक्षा पाहिजे ताई आम्हाला, चला दिवसभर पुढे जायचं तिकडे घेऊन झालं. आणि हा एक तो असा कॉन्फिडन्स वाढला की मला रात्रीचा खरंच त्रास झाला नाही अजूनपर्यंत कधी. कदाचित माझा हेतू चांगला असेल त्याप्रमाणे त्याची साथ आहे. आणि मी ठरवलंय की जी गोष्ट होणार आहे ती कशी होणारच आहे आणि जी नाही होणार आहे ती नाहीच होणार आहे. मग कशाला असं आपण गृहीत धरायचं, आपण चांगलं धरून चालायचं. त्याच्यामुळे जुजबी मेंटेनन्स पण तुम्ही रिक्षाचं करायला शिकलात का, टायर बदलणं किंवा काही असं? नाही, अजून किरकोळ काय म्हणतात लवड मिस्त्री वगैरे आपण म्हणतो ना, त्यातलं थोडं काम मी करते आता. इमर्जन्सी काय झालं तसं परवा म्हटलं नाईटला वगैरे तर ते करते. पण कसं होतं मेंटेनन्सचं काय, आमचं तर ठरवून दिलं आहे ना की रेग्युलर आपण कसं रेग्युलर डॉक्टरकडे जातो तसं त्या गाडीचं पण मेंटेनन्स 15 दिवसानं तुम्हाला सर्व्हिसिंग केलीच पाहिजे. तर आमच्याकडे ते गॅरेजवाले वगैरे आहेत ना, खूप चांगले. म्हणजे मी त्याला सांगितलं, बाबा मी तुझी बहीण आहे, मला त्यातलं नॉलेज नाही, पण तू नेहमी मला आल्यावर माझी सगळी पूर्ण गाडी चेक करायची. पैसे तुझी तुला मिळणार, पण तू माझी गाडी पूर्ण चेक कर, जे काय असेल ते खर्च कर, कारण मला हे कळलं नाही. त्याच्यामुळं तू केव्हाही फोन करायचं, ये तू गाडी घेऊन ये, लगेच घेऊन ये असं. आणि बरंच मोठं काम असेल तर डायरेक्ट शोरूमला येते मी, नसेल तर मला अंजला आहे ती. आता काय झालं, मी लेडीज असल्यामुळे त्यांचे मी नंबर सगळ्यांनी घेऊन ठेवले, मला कोणी नाही म्हणत नाही, मॅडम या, त्याच्यामुळे बिंदास जाते. आणि मग ते तेवढं काय अजून निघालं नाही की काय असं बंद पडण्याइतकं, कारण वेळच्या वेळी मी त्याचं ते करत असते, चेकअप करते जे वेळेस गरजेचं आहे. हां. आणि मुलीला रिक्षा शिकवलीत का? नाही, मोठ्या मुलीला नाही शिकवली, कारण मोठी मुलगी माझी 14वीला आता 15वीला गेली आणि ती गेल्या वर्षी मला 6 महिन्यापूर्वी जॉबला मुंबईला गेली. तिला असं ती म्हणते की मम्मा मला डायरेक्ट जर मी जॉबला गेले तर एक्सपिरियन्स मी कुठून देऊ, आणि प्लेन तर मी कॉलेज करते, तर मी जॉब करून कॉलेज करते. आणि छोट्या मुलींच्या हातात मी स्टेअरिंग देणार नाही, कारण मलाही आवडतच नाही. माझं प्रामाणिक मत आहे की 18 वर्ष झाली की म्हणाले तर तुम्ही स्टेअरिंग द्या,
कारण मी आता ते प्रकार म्हणजे आता 2 वर्षात जे मी प्रकार बघितलेत ना, खूप भयानक प्रकार आहेत. म्हणजे मॅच्युअर शिक्षक सुद्धा आहेत ना, ते आपल्या मुलांना, मला वाटतं 8वी 9वीची मुलं आहेत त्यांच्या हातात ट्रेनिंग घेतात, सर पाठी करतात. तर मी स्पष्ट गाडी थांबून बोलते, सर तुमच्याकडनं आम्ही काय शिकणार? ड्रायव्हर जे काय काय आहेत ना, ते आपल्या मुलांना गाडी देतात. मी एवढे भयानक प्रकार आहेत ना, म्हणजे मी काल मुलाला सांगितलं, बाळा तू कोणाचा मुलगा? चला आता मी तुझा फोटो काढला आणि फोटो काढते मुलांचा. आता मी पोलीस स्टेशनला जाणार, काकी नका ना, प्लीज ना, प्लीज ना. म्हणजे तुझ्यावर माझं काही ऑब्जेक्शन नाही, तुझ्या पालकांवर ऑब्जेक्शन आहे. तू स्वतः तुझं नुकसान करशील पण समोरच्याचं नुकसान होईल आणि तुझ्या पालकांना तुझ्या माहीत नाही. बरं शिकताना पालकांना माहीत असतं, पण काय होतं मुलांना कुतूहल असतं की पप्पा मम्मी झोपले असतील दुपारचे, नाही तर चावी घेऊन जायचं. आणि हे मला पटत नाही. त्याच्यामुळे माझ्या मुलाच्या तर मी स्टेअरिंग दिलेली नाही, कारण मी चुकणार नाही, समोरच्यांना मी सल्ले नाही देऊ शकत आहे. आणि ह्या विरोधात मला वाटतं माझे दुश्मन भरपूर असतील, भरपूर. म्हणजे पोलिसांना पण सरळ सांगते, सर तुमचं लक्ष नाही समोरून ते असं वगैरे, तुमचं कुठं लक्ष आहे? हो मॅडम काय कुठे कुठे बघणार वगैरे. आणि काही गोष्टी मी ऑब्झर्व करते, मोबाईलमध्ये ठेवते, पोलिसांना दाखवते मी. हां जे आहे ते स्पष्ट दाखवते की तुमच्याकडनं पण काय चुका होत असतील तर बघा म्हणून. त्याच्यामुळे पटतच नाही मला सर्व गोष्टी. त्यामुळे स्टेअरिंग मी आता मुलांचे देणार नाही. त्या जेव्हा व्यवस्थित त्या केपेबल होतील 18 वर्ष, मग ठीक आहे. विचारा अजून काय विचारायचं असेल अगदी घरगुती प्रश्न विचारा, कोणताही विचारा प्रश्न, काही. नमस्कार. तुम्ही आता हा जो व्यवसाय करताय तर तुमच्याकडे तो व्यवसाय चालवण्याच्या अगोदर भरपूर परमेश्वराने दिलेले गुण आहेत. हां तेवढे गुण आपल्याजवळ पाहिजे, मग व्यवसाय करता हरकत नाही. तर हे गुण सगळ्यांनी जोपासावे. एक म्हणजे निर्भयता, आणि मग हे चालू करा. मी तुम्हाला धन्यवाद देण्याची, प्रश्न विचारण्याची नाही, धन्यवाद देण्याची. थँक्यू. शेवटी आत्मविश्वास, अगदी. धडाडी आणि सगळ्यात मुख्य म्हणजे लोक काय म्हणतील याचा जर विचार नाही केला तर माणसाला पुढे. नाही सर, मला म्हणजे असं बऱ्याच जणी प्रश्न विचारला, लेडीज वगैरे गाडीत असतात ना, तेव्हा त्या विचारतात की तुम्हाला काय प्रॉब्लेम, एवढ्या रिक्षावाल्यांची वगैरे. पण कधीच नाही असा आला प्रॉब्लेम, कारण सर माझा स्वभावच नाही तो अजिबात. मला काही वाईट गोष्ट नव्हतच नाही. म्हणजे त्यांच्याकडून जरी काय चूक झाली तर मी लगेच बोलते, काय दादा तू असं बोलतोस चुकीचं आहे, मलाही आवडते, माझ्याच मनोभाव बोलू. म्हणजे तुम्ही असं जसं म्हणतात रिक्षावाला नावं पडलेलं असतं, सगळ्या रिक्षाला नावं पडतात, पण अशी सगळी रिक्षावाली नाही आहे. एक 4-5 जण असतात त्याच्यामुळे सगळ्यांना नावं पडतात. पण माझा हा स्वभाव असा आहे. तर मला असा कधी वाईट अनुभव आला नाही. वाईट अनुभव म्हणजे काय झालं, एक वेळेला नाव घेत नाही मी त्या ग्रस्तांचं, ते असे गाडीत बसले होते, एकटेच होते. त्यांनी मला पहिल्यांदा जेव्हा माझ्या गाडीत होते 3 जण होते, गव्हर्नमेंट सर्वंट होते. मॅडम आम्हाला अमुक ठिकाणी जायचं तर घेऊन जाणार, म्हणजे चला घेऊन जायचं. तर त्यांना मी घेऊन गेले. तर त्यांनी माझा तो नंबर घेतला, मॅडम तुम्ही असं आमची फॅमिली वगैरे घेऊन जाल का? पण जाल म्हटलं, चालेल म्हटलं. आणि मग त्यांनी मला नेक्स्ट टाइम 2-3 वेळा मला कॉल केला, मॅडम मला अमुक ठिकाणी जायचं आहे. पण नेमकी त्याच वेळेला मी बाहेर गेली होती आणि अचानक एकदा त्यांनी मला कॉल केला, मॅडम मला आडिओला जायचं आहे, तिथं बघण्यावर काय आहे? तर मी त्यांना सांगितलं, सर व्यक्ती आहे, आडिओला मंदिर आहे महाकालीचं, तर मला घेऊन जाल का? सर म्हटलं बिनधास्त, मी त्याच्यासाठीच आहे तुम्हाला फिरवण्यासाठी. मग ती म्हणाली ठीक आहे मॅडम, मी 4 वाजले होती, मॅडम असं चालेल का? चालेल म्हटलं. तर आम्ही निघालो आणि ते एकटेच होते. तर मला वाटतं त्यांचं कमरेचं ऑपरेशन झालं आहे. मग ते पाठी बसले होते, त्यांना मी बोलत आणला की कर्मचारी असा गव्हर्नमेंट कर्मचारी, पण मला वाटतं त्यांनी दुपारी ड्रिंक करून ते झोपून उठले होते असणार, आपल्याला कळतं त्या गोष्टी. तर मग ते मंदिरात म्हणाले, मॅडम तुम्ही येत नाहीत का? तर म्हणे नाही सर तुम्ही जाऊन या, आम्ही नेहमीच येतो, तुम्ही जाऊन. मी बाहेर थांबले आणि आम्ही जेव्हा भेटत त्यांना मी घेऊन गेले ना, तेव्हा मला म्हटलं मॅडम खाली उतरता येत नाही, माझा हात पकडा. तर त्याने माझा असा हात पकडायला, त्याने हात पुढे गेला. पण मी काय केलं, त्यांचा हात दंडाला मी पकडलं. पेशंटला कसं पकडलं तसं पकडलं मी. असं तुमचा हात नाही पकडू शकत आहे फिरायला निघाल्यासारखा. दंडाला पकडलं, त्याने पायऱ्या खाली उतरलं. म्हणजे तुम्ही फिरून घ्या वाळूवरती, मी गाडीत बसते आणि नंतर तुम्ही या. परत फिरून बराच वेळ आले आणि म्हटलं मॅडम मला परत वरती घ्या. तिथं वरती घेतलं. आता ते समजून गेले असणार माझ्या वागण्यावरून. आणि गाडीत बसल्यावरती मला म्हणाले, मॅडम जरा थांबवल का? तर म्हटलं का हो? नाही मला बिअर घ्यायची. मला फार राग आला या गोष्टीचा. म्हटलं सर मला तुमच्याकडे या गोष्टीची बिलकुल अपेक्षा नव्हती. तुमचा तो वैयक्तिक प्रश्न ड्रिंक केला, पण गाडीमध्ये परमिशन नाही माझ्या तुम्हाला. तुम्ही तुमच्या घरी जा आणि तिकडे तुम्हाला जे करायचं ते करा, मी तुम्हाला नेऊन सोडते ते सांगणे तसं नसेल तुम्ही तुम्हाला आता गाडीतून चालू. तो एक प्रकार झाला. आणि मग ते ठीक आहे तुम्हाला आवडत नाही म्हटलं, मला आपण प्रश्न देत नाही, कोणालाच आवडणार नाही. मग ते बसले आणि त्यांनी काय केलं, मी
सीटला मागून जी माझ्या मागे सीट असते त्याला असं पकडून बसले. मी सुसाट 7 वाजले होते, गाडी चालवायच्या मागे होते, पण मला ती बडबड करायची सवय, बोलत बोलत चालले होते. पण त्यांचा हात माझ्या मागून पाठीला लावायला, मला स्पर्श लगेच समजतो, आपल्याला महिलांना समजतो स्पर्श. मला असं वाटलं का मला भास होतोय काय. मग मी त्यांना असं बोलले, सर तुम्ही पाठीला हात का लावतोय. मला म्हटलं हे आवडत नाही, मला आवडणार नाही, मी खरं तुम्हाला खाली उतरवेल आणि आता काळोख झालेलं आहे, तुमची कंडिशन म्हटलं बेकार आहे. नाही मॅडम मला ना पाठी जमत नाही, मला त्याच्यामुळे मला अशी अवस्था. म्हटलं सीटला कम्फर्टेबल पकडा, आडवं झोपा ना, काय प्रॉब्लेम आहे. मला सर स्पर्श म्हटलं कळतो तुमचा असं आहे तो. आणि मी त्याच्यातली मला हे काही गोष्टी आवडत नाहीत म्हटलं, म्हणून 2 वर्ष काढले. कोणाची म्हटलं हिंमत नाही हे सगळं करायची, आणि मला या गोष्टी आवडतच नाही. सॉरी आता असं करणार नाही वगैरे. आणि म्हणजे प्लीज असं रागावू नका, मला नेहमी व्यवस्थित सोडा. त्याने नेहमी व्यवस्थित सोडलं. आजपर्यंत त्या माणसानं मला कॉल केलेला नाही वाढायसाठी किंवा मला तो व्यवस्थित दिसलेला नाही. तो एक असा अनुभव होता. म्हणजे स्पर्श मला म्हणजे एकदम विचित्र वाटला तो स्पर्श आठवून. पण मी त्यांना जे ओरडायचं ते ओरडले त्यावेळेला. सॉरी म्हटलं, माफी मागितली माझी, मॅडम चुकलं मी असं तसं. तेवढा एक प्रसंग, बाकी तसा काय प्रसंग नाही माझ्या वाटलं कोण जातच नाही सर. सुरुवातीला एक कसं आलं असेल थोडंसं तुम्हाला की बाबा लेडीज नीट चालवतील की नाही, बसावं की नाही, असं आले का? तुम्ही मला पाहिलं तेव्हा मी खाकी ड्रेस घातला होता ना, पॅन्ट शर्ट. हा, तर ती काय झालं सर तुम्हाला सांगते, मी नॉर्मल ड्रेस घातला होता. मी प्रसंग सांगते, नॉर्मल ड्रेस घातला आणि माझं मी ह्याच्यामध्ये बसले, कुठे गाडीमध्ये बसले स्टेअरिंगवर. तर 2-3 महिला आल्या आणि त्या पाठच्या रिक्षामध्ये गेल्या. तर त्याने विचारलं पुढच्या रिक्षामध्ये नाही का बसला, आणि त्याच्यात कोण ड्रायव्हर नाही आहे, ते पॅसेंजर बसले. तेवढ्या ते पॅसेंजर नाही, ते ड्रायव्हर आहे. तो एक प्रश्न झाला. आणि आता बिझनेसवरती खूप परिणाम तेव्हा तेवढा होत नव्हता. नंतर मला कोणतरी म्हणाला ॲप्रॉन घाल, व्हाईट ॲप्रॉन घाल म्हणून म्हटलं, आणि मग मी व्हाईट ॲप्रॉन घालायला सुरुवात केली. आणि अचानक इमर्जन्सी पेशंट होतं, त्याला मी हॉस्पिटलला घेऊन गेले सरकारी दवाखान्यात. आणि अशी बऱ्याच वेळा मी जाते, कारण ही समाजसेवा करायची सवय आहे मला. तर मी घेऊन गेले सरकारी दवाखान्यात आणि तिथे उभी होते. तर आमच्या चव्हाण मॅडम आहेत सरकारी दवाखान्यातल्या, त्या डायरेक्ट म्हणाल्या सिस्टर जरा 7 नंबर वॉर्डमध्ये ते पेशंट बघा जरा. तर मला एकदम हसायला आला. मी म्हटलं मॅडम सिस्टर नाही आहे, मी रिक्षा चालवते. तर त्याने कपाळ हात मारून घेतला आणि मग माझा नंबर लगेच नोट करून घेतला. मग बरं झालं. मग म्हटलं नाही आता हे असं हा ॲप्रॉन नाही घालायचा. मग आमच्या राजापूरला म्युन्सिपाल्टी ते कर्मचारी आहे, त्याने मला खाकी कापड दिलं आणि मला खूप छान कामगिरी आहे तुझी, तू खाकी ड्रेस शिव म्हणून. आणि त्याने तो पहिला माझा पॅन्ट शर्ट आहे खाकी ड्रेसचा, आणि त्याचा इतका छान इफेक्ट माझ्या बिझनेसवरती पडला की मी जेव्हा या रिक्षात मी एकटीच खाकी ड्रेसवर, बाकी कोण नॉर्मल ड्रेसवर असतात, तरी वेगळी खाकी ड्रेस घालून महिला कोण एक ते एस टी ड्रायव्हर किंवा असतं, मग त्याच्यामध्ये बसतात आणि खूप चांगला इफेक्ट सर, खूप म्हणजे खूप चांगला. हां, त्याचा खूप छान. आणि मग त्याच्यानंतर मी व्हाईट ड्रेस शिवला जो बाहेर घालण्यासाठी, जो प्रॉपर म्हणजे मालक असेल ना रिक्षाचं तर त्यांनी प्रॉपर व्हाईट ड्रेस घालायचा आहे, आणि दुसऱ्याच्या गाडीला ड्रायव्हर तर त्यांनी खाकी घालायची आहे. पण आपण नॉर्मली व्हाईट ड्रेस नाही घालू शकत आहे, म्हणून तू दोन्ही ड्रेस शिवली. तर त्या ड्रेसचा खूप चांगला इफेक्ट. आणि असं 2-3 महिन्यांना असं वाटलेलं एकदा की बाबा हे चालेल नाही, मग बदले नको तुझ्या गाडीत नको. आणि आता म्हणजे माझी ड्रायव्हिंग खूप सुंदर असते. म्हणजे माझ्या गाडीत बसणारा माणूस म्हणतो तुझ्या गाडीत समाधानाने बसावं, वयस्कर माणसं असते किंवा कोणी असतं. ड्रायव्हिंग फार सुंदर, म्हणजे माझी गडबड नसते. तुमच्यासाठी सर्टिफिकेट आहे खूप सुंदर असतं. कौशल्य. आणि गंमत म्हणजे काय, आता मी समोर पलीकडे थांबलो होतो, मला म्हणाला तुम्ही रिक्षात बसा, मी तुम्हाला आत घेऊन जाते. असं करून मला त्यांनी रिक्षात इथे पलीकडे आणलं रस्त्याच्या या बाजून. मला म्हणाला माझी रिक्षा चालवते मला. आणि कदाचित माझा स्वभाव पण माझ्या धंद्याला खूप पॉझिटिव्ह आहे, कारण खूप म्हणजे इमोशनल आहे. मी लगेच मला रडायला येतं, म्हणजे कोणाचं दुखणं वगैरे जर मला नाही पाहावं तर त्याच्यामुळे. आणि समजा चुकून जर मी गेले ना आणि मला असं जाणवलं की माझ्या बाजूला होता आणि त्याला काहीतरी गरज आहे, तर मी सर पाठी आणते गाडी वळवून, भले तू गाडी बसू दे नको बसू दे, पण अशा गोष्टी तर ती माझ्यासाठी पॉझिटिव्हच आहे. कदाचित ते सगळा आशीर्वाद पण असतो, आणि त्याच्यामुळे लोक माझ्या लक्षात मला ठेवतातच अगदी, आणि अगदी आठवणी मला फोन वगैरे करतात. हां, बाकी तसा वाईट अनुभव काही नाही, खूप सुंदर असं तुमचा सपोर्ट आहे. तुम्ही तर मला खूप चांगला सपोर्ट सर केलेला आहे. आणि मी माझी पावती माझ्या गाडी बसणारे पॅसेंजरच आहे, खूप छान त्यांना त्याचा सपोर्ट. म्हणजे असं रडायला सर केव्हा जेव्हा एखादी म्हातारी आई वगैरे बसते ना, तर असं डोक्यावरून हात आणि असं गालावरून हात करून उठे घेतात ना, तेव्हा फार सुंदर वाटतं सर एकदम. म्हणजे फार प्रश्नच नाही, अशी वयस्कर वडिलांच्या जागेवर मला वडील नाही आहे, तर फार सुंदर वाटतं सर. पण मला असं माझी अपेक्षा की माझ्या इतकं काहीतरी यावं की मी त्यांच्यासाठी काहीतरी करावं. फायनान्शियल माझी थोडी कंडिशन नसते, पण मला असं वाटतं की परमेश्वराने मला एवढं काही द्यावं की मी सगळ्यांसाठी काहीतरी करेन सर. पण जेवढं काय होईल तर मी करेन नक्कीच.
देईल. तुमच्या इच्छा आहे तर होणार ते सुद्धा सगळंच होईल. हा विचार. तुम्ही पुढच्या 2-3 वर्षात टेम्पो ट्रॅव्हलर शिका. परत एकदा तुमची मुलाखत आम्हाला ऐकायला अगदी नक्की नक्की. आणि तुमच्या शुभेच्छा आहेत तर मी नक्कीच करेन. नक्की. नाही, तुमच्या शुभेच्छामुळेच ऍक्च्युली माझा हा कॉन्फिडन्स. नाहीतर मी एवढ्या इतक्यापर्यंत लांब पोहोचलेच नसते आणि एवढ्याला माझा मी प्रवास कधी केलाच नसता. कारण तुमची सगळ्यांची मुळात पहिले मॅडम, मी धन्यवाद. तुमची मुलाखत सगळीकडे बघताय का? सगळीकडे नाही सांगितलं की आणि त्या पोस्टच्या वेळी तुम्हाला असंख्य इतक्या कॉमेंट आले होते की आम्ही आलो की तुमचीच रिक्षा बोलू वगैरे. दुसरी गोष्ट सांगण्याची सरांची पोस्ट टाकली ना तर इतक्या कमेंट्स आल्या की त्या नको त्या कमेंट्स होत्या. म्हणजे नको ते कॉल कमेंट्स नाही मला करा. कॉल यायला लागले. आणि तुम्हाला मी सांगते प्रसंग सांगते तो. एका माणसाचा मला त्या फेसबुकवर मॅडम तुम्ही ताई तुम्ही खूप छान काम करताय वगैरे वगैरे वगैरे. आणि दररोज जर कॉल यायला कारण तुम्हाला बोलले ना तर माझा नंबर त्याच्यातून काढून टाका. कारण लोक कसं दोन्ही फायदे घेतात. तर तुम्हाला मी खरं सांगते तो गृहस्थ एकदा अशा ठिकाणी अडकला म्हणतो मॅडम मला पैशाची गरज आहे ताई मला आपण पैसे पाठवणार. मी तुम्हाला दुसऱ्या मिनिटाला पाठवतो. आता ते किती पैसे मी सांगणार नाही. आणि मी त्याला पाठवले पैसे. म्हटलं माझी पण एवढी वेळ नाही पण तो तुम्हाला प्रसंग आहे मी अमुक ठिकाणी अडकलोय. माझं आमच्या ठिकाणी खूप मोठं हॉटेल आहे पण तुमची पोस्ट पाहिली तुमचा स्वभाव पाहिला आणि म्हटलं पण मी ती दिले सर त्याने काय मला परत दिले नाही पण मी त्यांना ब्लॉक करून टाकलं. कारण अशी सुद्धा माणसं असतात तुम्हाला माहिती आहे. आणि मला खूप वेगळ्या कमेंट्स म्हणजे फोन करून मॅडम तुम्ही यासाठी येता का कोणाला कधी भेटायला का आम्हाला वगैरे वगैरे. म्हटलं मी त्याला असंच कमेंट केली मी नक्की भेटेन पण मला भेटल्यावर तुझे रिप्लाय फार वेगळा. कारण मी अशीच म्हटलं उतरले नाही व्यवसायात. कारण तुम्ही प्रेमाने केलं तर मी पण प्रेमानेच राहणार आहे पण तुमचा वेगळा आहे तो असेल तो माझ्यासह चांगली मैत्रीण गमावलं म्हणून सांगितलं. मी म्हटलं मला अख्ख्या जगावर प्रेम करायचे पण ते मैत्री प्रेम करायला असं फालतू वेळेचं मला प्रेम करायचंच नाही. मग ती चांगली मैत्रीण म्हटलं गमावलं. आणि मग ते सांगणं आहे वयस्कर जरी आजोबा असतील त्यांनी मला मैत्रीण मांडलं नाही ना तरी बिंदास म्हणा. त्यांनी मला कधीही कॉल करावा मी बिंदास किती वाजता जाऊ शकते त्यांच्यामध्ये तिला. पण त्यांनी त्यांचा हेतू साफ ठेवावा कारण ती चांगली मैत्रीण गमावती. हे मला सगळ्यांना सांगणं आहे. तुम्ही विचार करून माझ्याशी वागा. कारण माझी मैत्री खूप चांगली आहे. म्हणजे मी जीव की प्राण आहे. म्हणजे मला तुम्ही पसंत पडला की तर मी माझं काळीच काढून तुम्हाला देईन पण दुसऱ्या क्षणाला वाईट असेल तर काळीच काढून येईल. हा माझा दुसरा स्वभाव आहे. त्याच्यामुळे तुम्ही ठरवा की मैत्री माझी कशी करायची. त्याच्यामुळे सगळे चार लांब असतात माझ्याशी. आणि द्यायला गेलं मला खूप आवडतं. गाडीत खाऊ वगैरे खूप असतं त्याच्यामुळं गाडीत मुलं वगैरे बसली तर ते खाऊ द्यायचं. कोण पॅसेंजरला खाऊ द्यायचं. रिक्षावाल्याची मी नसताना पण माझी सीट वगैरे कोणीच्या गाडीत काहीतरी असणारच असणार. आणि मी कधी या बाबतीत कधी वाद वगैरे घालणार नाही बिंदास नाही. पण माझं मत की तुम्ही प्रामाणिकपणे छान राहायचं सगळ्यांचं. मी पण काहीतरी सल्ला देते मला पण ते छान वाटतं दुसरं देण्यामध्ये आनंद. कारण आमच्या घरी माझी 3 मुलींनी मीच आमचं 4 जणांचं कुटुंब. मला पण वाटतं कोणतरी असं आपलं अख्खं कुटुंबच हवं असं. तो एक आहे पण जेवढं होईल तेवढं करायचं आपल्याला. हा विचार. मी ओळख कट्टाला काही वर्ष फॉलो करतोय तुमच्या आणि बरेच वेळा असं ठरवत होतो की एकदा कार्यक्रमाला येऊन म्हणजे हा अनुभव घ्यायचा आपण. आणि आज एक जरा विशेष गोष्ट होती आणि त्यामुळे मी मुद्दामून आज आलो. माझ्या वडिलांनी 72 साली रत्नागिरी जिल्ह्यातली पहिली रिक्षा आणली. रत्नागिरीतले पहिले रिक्षा यांचे बाबा होते. विष्णू कोपरे. तर म्हणून मला आज आवर्जून यायचं होतं कार्यक्रम फक्त ऐकायला. बाकी ऐकलं काय नव्हतं. म्हणजे आता ते आहेत का? नाही आता नाही. हां एक 20 साली त्यांनी ते घेतले कोविडमध्ये. पण त्यांनी रत्नागिरीतली पहिली रिक्षा आणली. आता असं त्यांना खूप छान वाटलं. हो नक्कीच. नाही रत्नागिरीतली पण बरेच रिक्षावाले वगैरे आहेत ना तर त्यांनी पण त्यांना पण खूप वयस्कर आहेत. मॅडम कधी आला रत्नागिरीत नक्की कॉल करा नक्की एकत्र भेटू असं. आणि दुसऱ्या स्टँडला जाते ना म्हणजे आता तुम्हाला सांगते मी माझा अनुभव. आमच्याकडे रेल्वे स्टेशन म्हणून आहे तिकडे खूप रिक्षावाले आहेत. तर तिकडे मी माझं भाडं घेऊन गेलं ना तर ते मला रिकामी पाठवत नाही. मॅडम गाडी लावा साहेब तुमची गाडी मी भरून देणार. पण माझा स्वभाव कसा त्याला गाडीवर ते आपण सगळ्यांनी चहा पिऊया म्हणजे एवढी येते. म्हणजे तुम्ही तर अनोळखी असाल माझ्यासाठी पॅसेंजर तर जरा दादा चहा घेऊया असं किती रुपयाची चहा पिणार 5 रुपयाची 10 रुपयाची चहा. त्याच्यामुळे ते बॉन्डिंग माझं चांगलं झालं. लांजाला गेले तर लांजाचे रिक्षावाले त्यांच्याशी बॉन्डिंग तर दादा चहा घेऊया. मग ते म्हणतात मॅडम तुम्ही आमच्याकडे आम्ही तुम्हाला चहा द्याला आम्ही तुमच्याकडे तुम्ही आम्हाला चहा द्या. ते एक माझं बॉन्डिंग झालं. लांजात गेले ओळीत गेले मॅडम गाडी रिकामी द्यायची नाही गाडीत पॅसेंजर भरून देणार. आणि माझा स्वभाव कसं की माझं मत कसं मी त्यांच्या स्टेशनला गेले ना तर तिकडून लगेच गाडी फिरवली की का निघते की तो आपला स्टँड नाही त्यांची गाडी ते मारले. मग ते म्हणतात तुम्ही तुमच्या ठिकाणी प्रामाणिक असल्यामुळे आम्हाला बरं वाटतं. मग आम्ही ते मला आवर्जून
भाडं करून मीटर देतात. भाडं. एकदम मला कधीच प्रॉब्लेम वगैरे करत नाही अजूनपर्यंत रत्नागिरीला वगैरे. त्याच्यामुळे त्यांचं फार म्हणजे इतर स्टँडचं मला फार सपोर्ट आहे आणि खूप छान वागणूक देतात मॅडम. चौकशी करतात हे मॅडम. सगळं तुमच्या स्वभावामुळे तुमच्या इमेज सुंदर सुंदर सुंदर. रत्नागिरीला पहिल्यांदा आम्ही जेव्हा सगळे रिक्षावाले बघत बघत राहिले जवळ आले मॅडम तुम्ही कुठच्या आहे वगैरे वगैरे नंबर घेतला त्यांनी मला. RTO ऑफिसला एकदा पहिल्यांदा गेले तेव्हा पण पूर्ण रिक्षावाले जेंट्स तुम्ही एकटीच लागली होते आणि मी ड्रेसमध्ये होते माझ्या सफेद. बाकी सगळे कलर ड्रेस वगैरे काय काय होते घातलेले. तिथून सुद्धा साहेबांनी त्यांना सांगितलं मॅडमकडे बघा तुम्ही ड्रेस घाला म्हणून वगैरे. तुमच्या सगळ्या मनोकामना इच्छा पूर्ण होत. आपण एक छोटासा सत्कार करूया तुमचा. आज आपल्या इथे पण एक लेडीज इंजिनियर व्हॉलंटियर रिटायर्ड आहेत आमच्या गोळकच्या सौमिनेर घोडे. त्यांना विनंती करतो की त्यांनी तुमचा सत्कार करा. मला असं रडायची खूप आवड आहे. नाही, तुमच्याकडून मला तुमच्याकडून मी शिकले. सगळ्यांना एक विनंती आहे की आपण एक फक्त ग्रुप फोटो काढूया त्याच्यानंतर कार्यक्रम संपेल. पुढच्या महिन्याच्या 3ऱ्या शनिवारी आपण पुन्हा एकदा भेटू एका वेगळ्या व्यक्तीबरोबर. सर्वांना खूप खूप धन्यवाद. खूप छान वाटलं. तुमच्या शुभेच्छा करत अशाच माझ्या पाठीशी राहिले आणि नक्कीच म्हणजे तुम्हाला जर कधी वाटलं तर कॉल करा. मी तुम्हाला असंच फिरून आणेल गाडीतून. कधीही सांगा तुम्हाला तुम्ही असं वाटलं मला जास्त करून वयस्कर त्या पिढीला गरज आहे थोडी फिरायची. तुम्ही काय कधी फिरा कधी माझ्या गाडीत बसू शकता पण त्यांना गरज आहे. तुम्ही मला कधीही सांगा की एक दिवस या आमच्यासाठी मग मी तुम्हाला घेऊन जाईल. कुठे म्हणाल तिथे म्हणाल. अगदी वादा आहे तुमच्याकडे तुम्हाला माझ्याकडून. धन्यवाद. धन्यवाद. सगळ्यांना विनंती एकदा एक फक्त ग्रुप फोटो काढूया आपण मग काय